Good morning, boys and girls, and welcome back. Today, we are going to start the remaining last part of this lesson on page number 200. मुलांनो, आज आपण पेज नंबर 200 चा शेवटचा भाग या पाठाचा पूर्ण करणार आहोत. In the previous part, we learned that Phileas Fogg had divided the amount of 1,000 pound between Passepartout and unfortunate Fix. However, he deducted the amount of gas which had burned in his room for 1920 hours for the sake of regularity. कालच्या भागात आपण पाहिलं की फिलियस फॉगने ती शर्यत जिंकली होती, पैज जिंकली होती आणि तिची रक्कम जी होती 20,000 पाऊंड ही त्यांना मिळाली. परंतु विचार केला तर या जगभ्रमणाच्या प्रवाहामध्ये त्यांच्या खिशातील जवळजवळ 19,000 पाऊंड खर्च झाले होते. कोणाच्या खिशातील? फिलियस फॉगच्या खिशातील खर्च. आणि बक्षीस किती मिळालं? 20,000 पाऊंड. खर्च किती आला? 19,000 पाऊंड. म्हणजे फायदा कितीचा? फक्त 1,000 पाऊंडचा. म्हणून ते 1,000 पाऊंड फिलियस फॉगने स्वतः न घेता त्याचे 2 भाग केले. एक भाग दिला त्याचा सेवक, त्याचा विश्वासू नोकर पासपार्टूला, आणि दुसरा भाग दिला एक दुर्दैवी तो डिटेक्टिव्ह फिक्स त्याला. सोबतच फिलियस फॉगने पासपार्टूला दिलेल्या हिश्श्यातून त्यांना त्यांच्या घरी जळलेल्या गॅसचं जे बिल आलं होतं सुमारे किती तास? 1920 आवर्स. 1922 तास. 1922 तास जे गॅस त्यांच्या घरात जळला होता त्यांच्या अनुपस्थितीमध्ये. फिलियस फॉग जेव्हा भ्रमणाला गेला, जग भ्रमणाला, त्या किचन मध्ये जो गॅस जळत होता तो या पासपार्टूने बंद केला नाही. अखंड तो गॅस जळत राहिला आणि त्याचं बिल आलं मोठं भरमसाठ. जे बिल फिलियस फॉगने पासपार्टूच्या दिलेल्या हिश्श्यातून कपात केलं आणि ते बिल भरलं. हे एक त्यांनी त्याला ही एक छोटी शिक्षा दिली. इथपर्यंत आपण काल आलो होतो मुलांना. चला पुढे जाऊया. पेज नंबर 200. Second passage. That evening, Mr. Fogg, as tranquil and phlegmatic, स्थिर चित्त, मन एकाग्र ठेवणारा, phlegmatic. That evening, Mr. Fogg, as tranquil म्हणजे शांत, phlegmatic म्हणजे स्थिर चित्त ठेवणारा, मन स्थिर ठेवणारा, मन एकाग्र ठेवणारा. That evening, Mr. Fogg, as tranquil and phlegmatic as ever, said to Oda, "Is our marriage still agreeable to you?" त्या संध्याकाळी मिस्टर फॉग, जो शांत आणि एकाग्र वृत्तीचा अगोदरपासूनच होता, शांत स्वभावाचा होता, तो औडाला म्हणाला. त्याने औडाला विचारले. He said to Oda, "Is our marriage still agreeable to you?" औडा, आपला विवाह तुला आताही मंजूर आहे ना? नाहीतर मग म्हणशील की तुमच्याकडे पैसे नाही, तुम्ही श्रीमंत नाही, आणि मग आता लग्न कसं करायचं? म्हणून शेवटी एकदा फिलियस फॉगने औडाला प्रश्न विचारला की आपला विवाह, आपले लग्न तुला अजूनही मंजूर आहे ना? इज अवर मॅरेज स्टील ऍग्रीएबल टू यू? औडा म्हणाली, मिस्टर फॉग, रिप्लाइड शी. औडाने उत्तर दिले आणि म्हणाली, मिस्टर फॉग, इट इज फॉर मी टू आस्क दॅट क्वेश्चन. काय म्हणाली औडा? हा प्रश्न मिस्टर फॉग मी विचारायला पाहिजे तुम्हाला की तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात की नाही.
तुम्ही मला काय विचारताय, मी तयार आहे की नाही, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही तयार आहे की नाही. मिस्टर फॉग, इट इज फॉर मी टू आस्क दॅट क्वेश्चन. यू वर रुइन्ड बट नाउ यू आर रिच अगेन. तुम्ही अगोदर उद्ध्वस्त झाले होते, बर्बाद झाले होते, परंतु आता पुन्हा तुम्ही श्रीमंत झाले, कारण तुमचा जो खर्च झालेला पैसा होता तो तुम्हाला परत मिळाला आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात की नाही. हे औडाचं मोठेपण आहे मुलांना. हा, पहिले फिलियस फॉग कसा गरीब झाला होता, त्याच्याकडचा सगळा पैसा समाप्त झाला होता आणि बक्षिसाची रक्कमही त्याला मिळणार नव्हती. त्यावेळेस तो लग्न करायला तयार होता, हे ठीक आहे. पण आता तो पुन्हा श्रीमंत झाला, जसा होता तसा आला झालेला आहे. त्यामुळे हा प्रश्न आता औडाने त्याला विचारायला पाहिजे की आता का हो तुम्ही माझ्याशी लग्न करता की नाही. म्हणून ती काय म्हणाली, इट इज फॉर मी टू आस्क दॅट क्वेश्चन मिस्टर फॉग. मिस्टर फॉग, आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे, कारण तुम्ही पूर्वी बर्बाद झालेले होते, निर्धन झालेले होते, पण आता मात्र तुम्ही पुन्हा श्रीमंत झाले, त्यामुळे मी प्रश्न विचारायला पाहिजे. त्यावर फिलियस फॉग काय म्हणाले, पार्डन मी, मला क्षमा कर. पार्डन मी मॅडम. पार्डन मी म्हणजे क्षमा करणे. पार्डन म्हणजे क्षमा करणे, माफ करणे. पार्डन मी मॅडम. मॅडम मला क्षमा करा. माय फॉर्च्यून बिलॉंग्स टू यू. माझी ही सगळी संपत्ती तुझ्या मालकीची आहे. फॉर्च्यून याचा अर्थ संपत्ती. फॉर्च्यूनचा दुसरा अर्थ भविष्य. एक अर्थ भविष्य, दुसरा अर्थ संपत्ती. माय फॉर्च्यून बिलॉंग्स टू यू. ही संपत्ती तुझ्याच मालकीची आहे. माझं भाग्य तुझ्यामुळे उजळेल. दोन अर्थ निघतात त्यामधून. माय फॉर्च्यून बिलॉंग्स टू यू, ही संपत्ती तुझ्या मालकीची आहे. किंवा दुसरा अर्थ काढतो म्हटलं तर, माय फॉर्च्यून बिलॉंग्स टू यू, माझं भाग्य तुझ्यामुळे उजळेल. तू जर माझ्याशी लग्न केलं तर माझं भाग्य उजळेल, असं फिलियस फॉग औडाला म्हणाला. इफ यू हॅड नॉट सजेस्टेड आवर मॅरेज, माय सर्वंट वुड नॉट हॅव गॉन टू रेव्हरंड सॅम्युअल विल्सन्स. आय शुड नॉट हॅव बीन अप्राइज्ड ऑफ माय एरर. अप्राइज लक्षात येणे, माहित होणे. काय म्हणतो तो, इफ यू हॅड नॉट सजेस्टेड आवर मॅरेज, जर तू माझ्याशी लग्न करायला तयार नसती किंवा तू जर मला लग्नासाठी प्रपोज केले नसते तर काय झालं असतं, माय सर्वंट वुड नॉट हॅव गॉन टू रेव्हरंड सॅम्युअल्स विल्सन्स. मी माझ्या नोकराला, कोणाला, पासपार्टूला, सॅम्युअल विल्सनकडे त्याला लग्न लावण्याची आमंत्रण द्यायला पाठवले नसते. आणि परिणाम काय झाला असता, आय शुड नॉट हॅव बीन अप्राइज्ड ऑफ माय एरर. आणि त्यामुळे माझी चूक माझ्या लक्षात आली नसती. तू समजा माझ्याशी लग्न करायला तयार नसती तर मी माझ्या नोकराला सॅम्युअल विल्सनकडे पाठवले नसते. आणि सॅम्युअल विल्सनकडे गेल्यावरच माझ्या नोकराच्या लक्षात आले की तो दिवस रविवार नाही, शनिवार आहे. कारण आपण लग्नासाठी कोणता दिवस ठरवला होता, सोमवार, मंडे. काय निरोप दिला होता फिलियस फॉग आपला पासपार्टूकडे, की पासपार्टू सॅम्युअल विल्सनकडे जाऊन त्याला उद्या सोमवारी लग्न लावण्यासाठी आमंत्रित देऊन ये. पासपार्टू जेव्हा त्याच्या घरी गेला तेव्हा तो सॅम्युअल विल्सन घरी नव्हता. त्याने 20 मिनिटे वाट पाहिली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आज रविवार नाही, शनिवार आहे. आणि म्हणून तो परत आला आणि हे सगळं कारस्थान उघड झालं. ही जी चूक फिलियस फॉग कडून झाली ती उघड झाली. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं श्रेय फिलियस फॉग कोणाला देतो आहे, पासपार्टू आणि काय तिचं नाव, औडा. औडाने जर फिलियस फॉगला लग्नासाठी तयार केले नसते, फिलियस फॉगने आपल्या नोकराला सॅम्युअल विल्सनकडे पाठवले नसते, सॅम्युअल विल्सनकडे गेला नसता तर त्याच्या चूक ही लक्षात आली नसती आणि फिलियस फॉगला ती कळली नसती. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरली औडा. म्हणून तो काय म्हणतो, मॅडम पार्डन मी, माय फॉर्च्यून बिलॉंग्स टू यू. इफ यू हॅड नॉट सजेस्टेड अवर मॅरेज, माय सर्वंट वुड नॉट हॅव गॉन टू रेव्हरंड सॅम्युअल विल्सन्स. आय शुड नॉट हॅव बीन अप्राइज्ड ऑफ माय एरर. माझी चूक माझ्या लक्षात आली नसती. अँड तो पुढे बोलणार आहे, अँड डॅश
म्हणजे त्याचं वाक्य अपूर्ण राहिलं, मधातच ऑडा बोलली, डिअर मिस्टर फॉग सेड द यंग वुमन. ती सुंदर तरुणी म्हणाली, मिस्टर फॉग, डिअर मिस्टर फॉग. डिअर ऑडा रिप्लाइड फिलियस फॉग. फिलियस फॉगने उत्तर दिले, डिअर ऑडा. ती म्हणाली डिअर मिस्टर फॉग, तो म्हणाला डिअर ऑडा. हा, दोघे एकमेकांना डिअर म्हणजेच प्रिय हा या शब्दाने संबोधू लागले. इट नीड इट नीड it need not be said that the marriage took place 48 hours after, and that Passepartout, glowing and dazzling, gave the bride away. After 48 hours, it need not be said that the marriage took place 48 hours after. हे सांगण्याची गरज नाही की दोघांचं लग्न 48 तासानंतर झालं. अँड पासपार्टू ग्लोईंग अँड डॅझलिंग, चमकदार पोशाख, महागडा पोशाख पासपार्टूने घातलेला होता लग्नाच्या दिवशी. आणि त्याने काय केले, ही गेव द ब्राईड अवे. ब्राईड म्हणजे नवरी. नवरीला सार करणे किंवा पाठवणी करणे हा जो शब्द आहे, नवरीला सार, आपल्याकडे आपण बहुतेक सार करणे असा शब्द वापरतो. नवरी सार झाली. नवरी सार झाली म्हणजे काय, नवरीची पाठवणी झाली नवरदेवासोबत. तर नवरी सार करण्याचं काम कोण करत असतात, तिचे आई वडील. आता इथे औडाचे कोण आई वडील होते, कोणीच नव्हते. मग हे पाठवणी किंवा सार करण्याचं काम कोणी पार पाडलं, पासपार्टूने. इन डॅझलिंग अँड ग्लोईंग ड्रेस. पासपार्टूने त्या दिवशी भरदार, चमकदार, महागडा, किमती पोशाख परिधान केलेला होता. जणू काही तो औडाचे वडील आहेत, औडाचा बाप आहे. या आविर्भावात त्याने लग्नानंतर औडाला सार केले, तिची पाठवणी केली. ही गेव द ब्राईड अवे. ब्राईड म्हणजे नवरी. हॅड ही नॉट सेव्ड हर अँड वॉज ही नॉट एंटायटल्ड टू धिस ऑनर. त्याने तिचं रक्षण केलं नव्हतं का, आणि हा त्याचा हक्क नव्हता का की तिची पाठवणी नवरदेवासोबत करणे. म्हणून त्याने आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. औडाची पाठवणी किंवा औडाला नवरदेवासोबत सार करण्याची भूमिका पासपार्टूने पार पाडली होती. नेक्स्ट पॅसेज. द नेक्स्ट डे, as soon as it was light, Passepartout rapped vigorously at his master's door. The next day, दुसऱ्या दिवशी, as soon as it was light, जसा दिवस निघाला, सकाळ झाली, तसा Passepartout rapped vigorously at his master's door. रॅप वेगात जाणे, vigorously जोरात. He Passepartout rapped vigorously at his master's door. रॅप ठोठावणे, दारावर थाप मारणे, रॅप, RAP. काय घडलं दुसऱ्या दिवशी, द नेक्स्ट डे, as soon as it was light, Passepartout rapped vigorously at the master's door. उद्या सकाळी पासपार्टू आपल्या मालकाच्या घरी गेला आणि दारावर जोरजोरात थाप मारू लागला दार उघडण्यासाठी. मिस्टर फॉग ओपनड इट अँड आस्क्ड. मिस्टर फॉगने दार उघडले आणि विचारले, व्हॉट्स द मॅटर पासपार्टू. पासपार्टू, काय गोष्ट आहे, का बरं दारावर थाप मारतो आहे. व्हॉट इज इट सर, व्हॉट इज इट सर, वाय आय हॅव जस्ट दिस इन्स्टंट फाउंड आउट. त्याचे काय आहे मालक, मला आत्ताच लक्षात आले की तुम्हाला काहीतरी सांगणं मी विसरलो. व्हॉट इज इट सर, काय नाही सर, आय हॅव जस्ट दिस इन्स्टंट फाउंड आउट. माझ्या आत्ता ही गोष्ट लक्षात आली म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. फिलियस फॉगने विचारले, व्हॉट, काय सांगायचंय तुला. पासपार्टू म्हणाला, that we might have made the tour of the world in only 78 days. मला हे सांगायचं आहे, मला हे सांगायला आलो तुम्हाला की आपण जगाचं भ्रमण 80 दिवसात नाही, फक्त 78 दिवसात पूर्ण केलं आहे.
that we might have made the tour of the world in only 78 days. Phileas Fogg म्हणाला, no doubt, returned Mr. Fogg. Mr. Fogg म्हणाला, no doubt, by not crossing India, but if I had not crossed India, I should not have saved Auda. She would not have she would not have been my wife. हो, काय म्हणाला फिलियस फॉग? फिलियस फॉगने पासपार्टूच्या मताशी सहमत व्यक्त केले आणि म्हणाला, हो नक्कीच आपण 78 दिवसामध्ये हे फेरी पूर्ण करू शकलो असतो. बट बाय नॉट क्रॉसिंग इंडिया, पण भारतातून आपण क्रॉस झालो नसतो तर, किंवा भारत देशाला आपण टाळलं असतं तर आपण 78 दिवसात ही फेरी पूर्ण करू शकलो असतो. पण असं झालं असतं तर काय झालं असतं? बट इफ आय हॅड नॉट क्रॉस इंडिया, जर भारत आपण क्रॉस केला नसता तर काय झालं असतं? आय शुड नॉट हॅव सेव्ड औडा. मी औडाचं रक्षण करू शकलो नसतो, औडाला माझ्यासोबत घेऊ शकलो नसतो. अँड शी वुड नॉट हॅव बीन माय वाईफ, आणि ती माझी पत्नी बनू शकली नसती. आहे की नाही? 78 दिवसात आपण फेरी करू शकलो असतो, पूर्ण मान्य आहे. पण केव्हा? जर भारताला आपण टाळलं असतं, भारतातून जाणे आपण टाळले असते तर. पण जर भारतातून आपण जाणे टाळले असते तर माझं नुकसान झालं असतं. आहे की नाही? मी औडाचं रक्षण करू शकलो नसतो, औडाला माझ्यासोबत इथे आणू शकलो नसतो, औडासोबत मी लग्न करू शकलो नसतो. हे सुद्धा नुकसान माझं झालं असतं. म्हणून फिलियस फॉगने पासपार्टूला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मिस्टर फॉग क्वाइटली शट द डोअर. आणि असे म्हणून फिलियस फॉगने दार बंद केले. Phileas Fogg had won his wager and had made his journey around the world in 80 days. अशा प्रकारे शेवटी फिलियस फॉगने आपली पैज जिंकली होती. जगभ्रमण 80 दिवसात पूर्ण केले होते. टू डू धिस ही हॅड एम्प्लॉईड एव्हरी मीन्स ऑफ कन्व्हेयन्स. कन्व्हेयन्स म्हणजे वाहतूक, मीन्स म्हणजे साधन, आणि एम्प्लॉईड म्हणजे वापरले होते. जगभ्रमण करण्यासाठी फिलियस फॉगने 80 दिवसात पूर्ण केले आणि 20,000 पाऊंडची पैज जिंकली. हे तर सत्य आहे. परंतु असे करताना टू डू धिस ही हॅड एम्प्लॉईड एव्हरी मीन्स ऑफ कन्व्हेयन्स. जगभ्रमण करताना त्यांनी सर्व प्रकारची वाहतुकीच्या साधनांचा वापर केला होता. कोणती होती ती साधने? नंबर 1 स्टीमर, पाण्यातील बोट स्टीमर. नंबर 2 रेल्वे. नंबर 3 कॅरेज. कॅरेज म्हणजे घोडागाडी, त्याला कॅरेज असे म्हणतात, कॅरेज. नंबर 4 याट. याट म्हणजे बोट, विशेष प्रकारची बोट, होडी. नंबर 4 स्टीमर, रेल्वे, कॅरेज, याट. ट्रेडिंग वेसल. ट्रेडिंग वेसल म्हणजे वाहतुकीची जहाजे, समुद्रातून जाणारी माल वाहतुकीची जहाजे, त्याला म्हटलंय ट्रेडिंग वेसल्स. नंबर 6 स्लेजेस. स्लेजेस म्हणजे विशेष प्रकारची ती घसरगुंडीची गाडी, बर्फावून घसरगुंडीची गाडी जी असते तिला स्लेज असे म्हणतात, घसर गाडी तिला म्हणतात, स्लेजेस. अँड एलिफंट्स. हत्तीवरूनही त्यांना सफर करावी लागली काही प्रदेशामध्ये, काही देशामध्ये. तर अशा प्रकारे स्टीमर, नंबर 1 स्टीमर, नंबर 2 रेल्वे, नंबर 3 कॅरेज, नंबर 4 याट, नंबर 5 ट्रेडिंग वेसल, नंबर 6 स्लेजेस, नंबर 7 एलिफंट्स. These are the means of conveyance used by Phileas Fogg to complete his journey around the world. जगाचा फेरफटका पूर्ण करण्यासाठी एवढी सगळी वाहतुकीची साधने त्यांनी वापरली. The eccentric gentleman had throughout displayed all his marvelous qualities of coolness and
एक्झॅक्टिट्यूड. एक्झॅक्टिट्यूड म्हणजे अचूकता, चूक न करण्याची वृत्ती, त्याला म्हटलं आहे एक्झॅक्टिट्यूड. आणि दुसरा आहे कूलनेस म्हणजे शांत स्वभाव. काय म्हणते बघ वाक्य, द एक्सेंट्रिक जेंटलमॅन, विक्षिप्त माणूस, ज्याला वेड लागलेलं होतं त्या जगभ्रमणाचं, 80 दिवसात जगभ्रमण पूर्ण करण्याचं ज्याला वेड लागलेलं होतं, म्हणून त्यांना म्हटलंय एक्सेंट्रिक जेंटलमन. हु वॉज एक्सेंट्रिक जेंटलमन? Phineas Fogg was eccentric gentleman. The eccentric gentleman had throughout displayed his marvelous quality. आपल्या अंगातील सुंदर गुणांचं प्रदर्शन त्यांनी या प्रवासातून केलं होतं. कोणते गुण ते? विच वर द मार्वलस क्वालिटीज ऑफ फिलियस फॉग? कूलनेस अँड एक्झिट्यूड. कूलनेस अँड एक्झॅक्टिट्यूड, अचूकता आणि शांत स्वभाव, या दोन गुणांचा वापर करून त्यांनी जगभ्रमणाची ही सफर पूर्ण केली होती. बट व्हॉट देन? त्यानंतर काय? व्हॉट हॅड ही रिअली गेन्ड बाय ऑल हिज ट्रबल? एवढा सगळा त्रास सहन करून त्यांना काय प्राप्त झालं? व्हॉट देन? व्हॉट हॅड ही रिअली गेन्ड? गेन म्हणजे प्राप्त करणे. व्हॉट हॅड ही रिअली गेन बाय ऑल दिस ट्रबल? एवढा सगळा त्रास म्हणजे 80 दिवस जगाचा फेरफटका मारताना अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागला, अनेक त्रास त्यांना भोगावे लागले. यातून एवढे त्रास भोगून त्यांना काय प्राप्त झालं? व्हॉट हॅड ही ब्रॉट बॅक फ्रॉम दिस लॉंग अँड वियरी जर्नी? वियरी जर्नी, वियरी थकवून टाकणाऱ्या, या थकवून टाकणाऱ्या लांब लचक प्रवासातून त्यांनी परत काय मिळवलं? नथिंग यू से. हो, नक्कीच काहीच नाही. नथिंग, परहॅप्स सो, नथिंग बट ए चार्मिंग वुमन. बाकी तर काही मिळालं नाही, पण त्याला सुंदर पत्नी मिळाली, ऑडा. प्रवासातून बक्षीस जे मिळालं ते त्यांच्या खर्चाच्या बरोबरीच होतं, आहे की नाही? त्रास सहन करावा लागला तो वेगळा, पण या सगळ्यातून अतिशय सुंदर अशी पत्नी त्याला प्राप्त झाली, मिळाली. Nothing you say, perhaps so, nothing but a charming woman who, strange as it may appear, made him the happiest of men. अतिशय लोभक, अतिशय सुंदर अशी ही पत्नी त्याला मिळाली, ज्यामुळे त्याचं जीवन सुखमय, आनंददायक बनले. ट्रूली, खरोखर, ट्रूली वुड यू नॉट for less than that make the tour around the world. आपल्यालाही जगभ्रमणातून यापेक्षा अधिक काय पाहिजे, आहे की नाही? जी अपेक्षित होतं ते तर मिळालंच, म्हणून यापेक्षा आणखी काय पाहिजे, अशा प्रकारचा शेवटचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी आपल्याला वाचकांना केलेला आहे. अशा प्रकारचा हा पाठ होता मित्र हो, वर्ल्ड अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. या ठिकाणी आपला हा पाठ संपला. इथे आपण थांबून जाऊया. रिमेनिंग पार्ट इन द नेक्स्ट पिरियड टुमॉरो. अंटिल देन, गुड बाय अँड गुड लक.